तर नमस्कार मंडळी, माझ्या बऱ्याच दिवसानंतर आलेल्या या मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। पुण्यात आज माझ्या शेजारीत राहत असलेल्या मित्राला आणि मला गावाकडून एका लग्न सोहळ्याचं आमंत्रण आलं होतं, म्हणून त्याने मला आदल्या दिवशी रात्रीच उद्या सकाळी लवकर जाऊ असं सांगितलं। कुंभकर्ण माझ्या अख्ख्या बॉडीमध्ये वास करीत असल्याने त्याने रूमवर येऊन सकाळी मलाच उठवलं। तो बऱ्याच दिवसांनी गावाला चालला होता, म्हणून त्याला लवकर पुढे जाऊन जुन्या मित्रमंडळींच्या भेटीगाठी पण घ्यायच्या होत्या। म्हणून मी लगेच घराचं कुलूप लावून बरोबर 6:30 वाजता घर सोडलं। या मित्राने दसऱ्याच्या मुहूर्तावर 25 लाखाची महिंद्राची नवी कार खरेदी केली होती। तसे त्याचे कार घेतल्यानंतर 1-2 चक्कर माझ्याकडे झाले होते, पण आज त्या कार मध्ये बसण्याचा योग पण आला। गाडी जवळ पोहोचल्यावर भाऊ मला म्हणतोय तू कर ड्रायव्हिंग, पण रोज टेम्पो चालून नको होत असल्यामुळे मी त्याला सांगितलं नंतर पुढे गेलो। 25 लाखाच्या गाडीमध्ये बसायची जवळपास माझी पहिलीच वेळ असन, म्हणून आतमध्ये बसल्यावर मी अख्ख्या गाडीची फीचर चांगले पाहून घेतले आणि शब्द दिल्याप्रमाणे निम्म्या रस्त्यात आल्यावर गाडी पण चालून पाहिली। मध्ये ट्रॅफिक लागल्यामुळे लग्नाला पोहोचायला बराच उशीर झाला होता, पण शेवटी लग्नाला आम्ही पोहोचलो। प्रत्येक लग्नात होतं तसं इथं पण उत्साही कार्यकर्ते आपले हातपाय मोकळे करून घेतो। साईडला उभा असणाऱ्या मला उडीत नेऊन नाचणाऱ्यांच्या गर्दीमध्ये लोटलो। मग काय मी पण त्यांच्या बरोबर नाचून आणि नवरदेवाने मला कॉन्फिडन्स दिल्यामुळे मी पण हातपाय मोकळे करून घेतले। हा पराक्रम झाल्यानंतर आज ज्यांच्या नावाने भात खायचा होता त्या मंडळींना पण भेटून घेतलं। बाकी आमचे नावकरी आणि मुलीचे चुलते असणारे आणि आजचे वरबाप यांची गाठ झाली। बाकी मुलीच्या वडिलांनी मला पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला। त्यांना वाटलं पर्सनली आपण याला तर काय आमंत्रण सांगितलं, पुण्याहून एवढ्या लांब फक्त भात खायसाठी कस काय आला। तर यांना कुणी सांगावा की लग्नाला यायचा आग्रह यांच्या लहान बंधू सारखा। यांच्या ह्या लहान बंधूंनी 4-5 वेळेस आमंत्रण देऊन पण हळदीच्या दिवशी रात्री परत फोन केला होता, म्हणून मला पण जरा VIP असल्यासारखं वाटलं। गेटच्या त्यांच्या बरोबर ऑपोजिट साईडला त्यांची नवीन व्याही आणि मुलाचे वडील कुदनर सर यांची पण भेट घेतली। नवरदेवाने गेटवर एंट्री केल्यावर मोकळा उभा असलेला घोडा दिसला। घोडा आमचे मित्र पिनू शेट्टी यांचा असल्यामुळे त्यांच्याकडून घोड्याचा एक राऊंड मारून घेतला। आता मुलगा आणि मुलगी एकाच गावातल्या आणि एकाच गल्लीतल्या असल्यामुळे आणि दोन्हीकडची मंडळी माणुसकी जपत असल्यामुळे लग्नाला मंगल कार्यालयात 5000 लोकांची तुडुंब गर्दी झाली होती। बाकी ते ऐतिहासिक गाणं बहारो फुल बरसावला फाटा देऊन दोन्हीकडच्या मंडळींनी अभंगाच्या आणि टाळांच्या गजरात नवरदेव आणि नवरीची एंट्री केली, त्याबद्दल त्यांचे कौतुक पण वाटले। इकडं मुलाचा चुलता म्हणजे टाकाशे आणि वडगर पाटील गुरुला काय मंत्र देत होते त्यांची त्यांनाच माहिती। या सगळ्या राड्यात माझा पोटापाण्याचा विषय राहिला होता, म्हणून मग एवढ्या गर्दीत एक मोकळी खुर्ची दिसली आणि पोटभर जेवण करून घेतली। एवढ्या सगळ्या गर्दीत या आमच्या माम्या गुलाबजांबू खाण्याची वाट पाहत जेवायला बसलेले लोक उठण्याची वाट पाहत होते। लग्नात आमचे शाळेचे क्लासमेट आणि आश्वी गावातील प्रसिद्ध सोन्याचे व्यापारी मित्र असल्यामुळे शेट नाही म्हणणार, पण प्रवीणची गाठ झाली। मग काय लगेच माझा रीलचा किडा जागा झाला आणि एक रील काढून घेतला। आलेल्या पाहुणे मंडळींची भेट घेता कुदनर सरांची दमछाक होत होती। काल मंगलाष्टक मानले नाही म्हणून हा भाऊ रुसला होता। मग त्याला समजून सांगितलं भाऊ ती काल हळद होती, लग्न आज आहे, तेव्हा तो जेवायला बसला। बाहेरच्या यादीत 30 रुपयाचा हिशोब लागत नव्हता, म्हणून वरबापाने स्वतः माझी झडती घेतली आणि असलेली माझी पावशेर इज्जत पण कमी झाली आणि शेवटी मग हा शाही विवाह सोहळा संपन्न झाला। तर संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद। परत भेटू पुढच्या असेच एखाद्या हातरंगी ब्लॉग मध्ये।